हॅलो, मी जान्हवी. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर आज मी उन्हाळा स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे. तर इथे मी तयार करणार आहे प्लेन लस्सी. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवते आहे. याच्यामध्ये अर्धा कप दही घेतला आहे, थोडा दुधाचा वापर करणार आहे, 2 चमचे साखर घेतली आहे, थोडंसं चिमूटभर मीठ घालणार आहे, बर्फाचे क्यूब्स घेतले आहे. आता लस्सी ही मँगो लस्सी पण करता येते, ड्रायफ्रूट लस्सी पण केल्या जाते. पण जर आपल्याला लस्सीचा ओरिजिनल टेस्ट हवी असेल ना, तर ही प्लेन लस्सी उत्तम लागते. यामध्ये आपल्याला पदार्थही खूप कमी लागतात आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे. आपल्याकडे हे सगळे पदार्थ असतातच. तर सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये दही घेतलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडी साखर घातली. आता एकदम सगळी साखर घालायची नाही, थोडी साखर घालायची, थोडंसं दूध घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि मग त्याला छान मिक्स करून घ्यायचं. साखरेऐवजी पिठी साखरेचा पण इथे वापर तुम्ही करू शकता, त्याने ती लवकर विरघळेल. आता अशा प्रकारे त्याला छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं थोडं आणि परत त्याला मिक्स करून घेतलं. आता काही लोक लस्सी मिक्सरमध्ये सुद्धा करतात, पण अशा प्रकारे जी लस्सी केल्या जाते त्याची चव ही जास्त छान लागते. आणि आपण जो दुधाचा वापर करणार आहोत ना, त्याने लस्सीची जी टेस्ट आहे ती अजून वाढते. आता मी थोडी चव घेऊन बघितली आणि थोडीशी साखर आणि थोडं दूध घातलं तरी चालणार आहे असं वाटल्यावर मी थोडं दूध, थोडी साखर आणि थोडं पाणी घालून परत एकदा त्याला छान मिक्स करून घेतलं. आता याच्यात थोडा वेळ लागतो, पण मिक्सरपेक्षा जास्त टेस्टी लस्सी अशा प्रकारे केल्यावर लागते. अशी ही आपली टेस्टी प्लेन लस्सी तयार झाली. आता काही लोक व्हॅनिला इसेन्सचा पण इथे वापर करतात लस्सीमध्ये, तसंही करू शकता. आता एका ग्लासमध्ये काचेच्या ग्लासमध्ये एक बर्फाचा क्यूब घेतला, त्याच्यात लस्सी घातली आणि अशी आपली लस्सी तयार. अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका.